आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। पिंपरी में शिवसेना ने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के खिलाफ प्रदर्शन किया। हाल ही में भारतीय जनता पार्टी बीजेपी के पुणे राज्य अधिवेशन में शाह ने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे के बारे में विवादित टिप्पणी की थी। इस पर शिवसेना कार्यकर्ता ने पिंपरी के महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक पर जोरदार नारेबाजी की और शाह की प्रतिमा पर जोड़ो मारो आंदोलन किया। शिवसेना के मावल लोकसभा संगठक और पूर्व महापौर संजोग वागेरे पाटिल ने शाह के बयान की तीव्र निंदा की। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे के खिलाफ अपशब्द बर्दाश्त नहीं किए जाएंगे। उन्होंने यह भी कहा कि बीजेपी को लोकसभा चुनावों में अपेक्षित सफलता न मिलने के कारण शाह ने निरादर और निंदनीय बयान दिए। शाह को हिंदुत्व सिखाने की कोई पात्रता नहीं है और वे हिंदू मुस्लिम संबंधों को बिगाड़ने का काम न करें, ये चेतावनी वागेरे ने दी। इस प्रदर्शन में शिवसेना पुणे जिला प्रमुख पूर्व विधायक गौतम चाबुस्कर, पूर्व विरोधी पक्ष नेता सुलभाताई उबाळे और अन्य शिवसैनिक शामिल हुए। पुण्यामध्ये जे बेताल वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा निषेध आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अमित शहाने ज्या पद्धतीनं हे जे वक्तव्य केलं, हे वक्तव्य निंदनीय आहे आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्याबद्दल केलेलं हे वक्तव्य या बाबतीत त्यांचा निषेध करतो आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करतो। धिक्कार असो आणि अमित शहाचं करायचं काय? आपल्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि या एकजुटीला ज्या पद्धतीनं अमित शहाने त्या ठिकाणी वक्तव्य केलं, हे निंदनीय आहे आणि त्यामुळं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करतोय आणि त्यांना आपल्या या निषेधाच्या माध्यमातून असा इशारा देतोय की पुढच्या काळामध्ये त्यांनी असलं वक्तव्य केलं तर याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन आणि तीव्र असं निषेध या ठिकाणी केला जाईल, याची खबरदारी शहाने घ्यावी आणि भारतीय जनता पक्षाने घ्यावी असे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी